हा असा वास सुटला पाहिजे हिंग आणि बास बरोबर. आता बाऊल घे. हा त्याच्यात हा काकडीचा किस. काकडीचा हो. आता सगळं साहित्य आपण घालत जाईल. दाण्याचं कूट मला फार आवडतं, ते आधी घालू. हा घाल घाल. बघा बरं. हा पुरे का? बास बास. चिंचेचा कोळ घाल. बर चला, तो किती? 2 चमचे. ठीक आहे, हा गुळ थोडा टाक. द्या. बास पुरे. हो. चला पुढे. नंतर हे खोबरं घाल. बर. सगळं पोटात घाल. बस हे तिळाचं कूट. काळ्या थोडं. तिळाचं कूट. हा थोडं. बास 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 बास. नंतर खमंगपणासाठी नेहमी लाल तिखट वापरावं थोडंसं. बास बास बास. नंतर हे जिरे पूड आहे. सगळी घालू? नको थोडी. बास बास. नंतर कैरीचा किस थोडा. पुरे. बास बास. फार नको. बघू आपण. हा कारण चिंचेचा कोळ घातलेला आहे. Correct. आणि दुसरं या तर, पदार्थातली हिरोईन काकडी आहे ना. हा मीठ कैरीने घाल. स्वतःची मार्केट खाल्लं तर कसं होईल? बरोबर आहे. थोडीशी कोथिंबीर आत घालूया. नंतर डेकोरेशनला थोडं डाळिंब पण आतमध्ये घाला. हा हा. काय रंग हिरवं आलाय. लाल सगळे कलर त्याच्यात इंद्रधनुष्यासारखे. काय तुम्हाला अगदी लहान मुलीसारखा आनंद झालाय. वा मस्त सुंदर. आता काय घालूया? आता फोडणी. क्या बात है. झाली चरचरीत फोडणी. वा 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 वा. सुंदर सुंदर. बरं, फोडणी गरम का नाही घातली आपण? थंड का? कारण हे सगळे गार पदार्थ आहेत. मग त्याच्यावर ते गरम घातलं तर ते शिजल्यासारखं होतं. बर, आता मगाशी तुम्ही म्हणालात की थोडी कोथिंबीर पोटात आणि थोडी वरती वरती छातीवर. डेकोरेशनला. या बघा. आणि परत हे थोडं डाळिंबाचे दाणे. हा बरोबर. आणि थोडं खोबरं. सगळं डेकोरेशन छान नको दिसायला. बाज बाज बाज. तुम्ही नुसतं बघा हो. अरे वय वर्ष 78 आहे. आरती जोशी, काय उत्साह आहे पदार्थाला पाहण्यापासून ते पदार्थ करण्यापासून बरोबर. ते पदार्थ खाण्यापर्यंत. नक्कीच आहे. आणि हा कारण उत्साह तुमचा पदार्थ. रांगोळीचे रंग माझ्याकडे ते तू विसरलास. काय? मी रांगोळी 8 ते 10,000 जणांना रांगोळी शिकवली. माझं स्वतःच भारतीय रंगावली म्हणून पुस्तक आहे. बाप रे. आणखीन त्यामुळे हे रंगसंगती ही माझ्या नेहमी डोळ्यातच बसली. खासियत आहे. काय माझ्या तोंडाला पाणी सुटलं. प्रेक्षक हो, तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. घरी नक्की बनवा तुम्ही. अँकर मी आहे. अँकर मी आहे इथे. इथे अँकर मी आहे. नाही पण मग त्यांनाही जरा प्रोत्साहित करायचे. पण तुम्हाला पाहिलं कीच प्रोत्साहन येतंय. कारण तुमचा उत्साह, तुमचा खणखणीत आवाज आणि तुमची प्रत्येक पदार्थाकडे रंगीत नजरेने पाहण्याची दृष्टी ही फार कौतुकास्पद आहे. आम्हाला तुमचा अभिमानही आहे, आनंदही आहे, आदरही आहे आणि कौतुकही आहे.